करीन अरण्य वरीन तिन्ही लोक जाईन माये दया पंढरपुरा भेटेल माहेरा आपुलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा यांचा आहे. आणि या अभंगातून ज्ञानोबा आपल्याला त्यांनी केलेली प्रतिज्ञा जी आहे ती प्रतिज्ञा आपल्याला या ठिकाणी प्रतिपादन करतात. त्यांची प्रतिज्ञा कुठली आहे ती प्रतिज्ञा आपल्याविषयी प्रतिपादन करतात. तर त्या ठिकाणी असणारी प्रतिज्ञा अशी आहे, अवघाचे संसार सुखाचा करीन. हा जो संसार आहे हा संपूर्ण संसार मी सुखाचा करेल. मग हे संपूर्ण संसार सुखाचा करण्यासाठी मी काय करेल, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. मग आता अवघाचा सुखाचा संसार आपल्याला करायचा आहे. मग सुखाचा संसार म्हणजे काय, जर या जगतामध्ये असणारे जे प्राणी मात्र आहेत त्या प्राणी मात्राला काय करायचा, आनंद द्यायचा. मग असा आनंद माऊली सांगतात, अवघाचे संसार सुखाचा करीन अनन्य भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोकांना स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांना मी सुखाचा हा सगळा संसार करून ठेवेल, दाखवील करून. आणि दुसऱ्या हे सगळं करण्यासाठी त्यांना मी कुठं जाईल, जाईन गे माये तया पंढरपुरा. मग पंढरपूरला गेल्यानंतर कुणाला भेटे ना माहेरा आपुलिया. मग हे सगळं करण्यासाठी काय महत्वाचं काय आहे, पंढरीची वारी करण्यासाठी पण एक महत्वाचं कारण आहे, प्रारब्ध सुकृत भूत सुकृताचे फळ मी राहीन क्षेम मी देईन पांडुरंगा. आणि 4थ्या चरणामध्ये माऊली आपल्याला सांगतात, बापर महादेवरू विठ्ठलाच्या भेटी आपल्या सेवेसाठी करून ठेला विठ्ठला. वाक्याचा ते कर्तव्य काय आहे तर परिहार द्यायचा. हा कार्यक्रम कशा निमित्त आहे, कीर्तन कशा निमित्त आहे, तर आपण सर्व जाणत आहात या ठिकाणी आळंदी पासून पंढरपूर पर्यंत आपण दिंडी सोहळ्यामध्ये पायी चालत आलेला आहात. आणि चालत असताना आळंदीहून आपण प्रस्थान आळंदीहून करतो. आणि आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर आपलं प्रस्थान कुठे येतं, हडपसर मध्ये. आणि हडपसरवरून आपण कुठे निघतो तर सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत असतो. आणि सासवडवरून मार्गस्थ होत असताना त्या ठिकाणी मार्गस्थ होत असताना सासवड पासून सासवड असेल, पांगारे असेल, मांडकी असेल, लिंबूत असेल सगळं टप्प करत आपण येत असतो. हे सगळ्या गोष्टी होत असताना ह्या गोष्टी काय सहजासहजी प्राप्त होत नसतात. ह्याला भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. ह्याला भूत सुकृताचं पुण्य लागतं. आणि आपल्या सर्वांना हे आज घडलेलं आहे. आता कोणाला वाहनाने घडलेलं असेल, कोणाला पायाने घडलेलं असेल, कोण पायवारी केलेलं असेल, कोणी वाहनाने केलेलं असेल. पण ही दिंडी जी आहे ही सोपान काका पालखी सोहळा सासवड ते पंढरपूर. आणि त्या दिंडी सोहळ्यातील आमचे असणारे चांगदेव महाराज बारसकर यांची असणारी दिंडी जे देहुकराचे शिष्य आहेत म्हणून देहुकराच्या मठावरचे फळावरची परंपरा आहे. कीर्तनामध्ये उभं राहिल्यानंतर टाळकऱ्यांनी कंबर बांधली पाहिजे. मग आता कंबर बांधा, कारण चांगदेव महाराजाला असं बरं वाटणार नाही. टाळकऱ्यांनी कंबर बांधायची. मी म्हणतोय म्हणून नका बांधू. चांगदेव महाराज आपल्या समोर आहेत. आणि चांगदेव महाराज हे देवकराच्या फळावरचे होते. आणि त्या चांगदेव महाराजाचा कृपा आशीर्वाद लागलेले आमचे हरिभक्त परायण वसंत महाराज बारसकर या मठाचे अध्यक्ष. आणि त्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. महाराजांचं खूप प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या निमित्ताने मला त्यांनी ही कीर्तन स्वरूपी सेवा या ठिकाणी आज माझ्याकडे दिलेली आहे. मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल मला ऐकायचं नाही काय काय. पण महाराजांना म्हणलं तुम्ही कीर्तन करा. महाराज म्हणले येड्या तू कीर्तन कर. आता महाराज ज्या आज्ञा म्हणल्या पळावं लागतं ना तर कायच करणं आपल्या सगळ्याला माहिती. म्हणलं महाराज मला सर्दी इतकी झाली का ऐकायचेच नाही, काय समजतं काय बोलणार मला कळत नाही. मग मला प्रमाणात आठवलं नव्हतं बहुत सुखरूपाचे फळं मिळाले. हे काय झालं तर सर्दीमुळे होते, कायच ऐकायचं नाही, काहीच कळत नाही. तरी पण आता चांगले महाराज जशी बुद्धी मला देतील त्या बुद्धीप्रमाणे मी कीर्तन रूपी सेवा करण्याचं या ठिकाणी कार्य करणार आहे. महाराजांची अशी अवस्था झालेली आहे आपल्या सगळ्याला माहिती. पण महाराजांची अशी अवस्था झाल्यामुळे आपला अध्यकर्तव्य काय आहे, आपल्याला शक्य आहे
एवढं महाराजांची सेवा करून आपण सेवा करायचं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग या ठिकाणी मठात पाणी भरणं असेल, मठात साफसफाई करणं असेल, आता हे पोती भरल्यात का कचरा गाडी आली तर कचरा गाडीमध्ये टाकून देणं असेल तर महाराजाला काय उठून पळता येत नाही आणि त्या कचरा गाडीमध्ये काय ते टाकता येत नाही. मग आपल्याला जे जी सेवा या ठिकाणी करता येईल तर ती सेवा आपण केली पाहिजे. कारण सेवा केल्याचं भाग्य काय असतं तर तुका म्हणे सेवा त्यांचे केली पावे देवा. सेवेला इतकं मोठं फळ आहे. तुम्ही कुणाच्या पण गुरुच्या सानिध्यामध्ये गेलात, आता मला सांगा, गावबा नाथ महाराजाच्या घरी फक्त पुरणपोळ्या खायला गाळबा होता. नाथ महाराजाची सेवा करायचा. नाथ महाराजाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी असणार, नाथ महाराजाला माहित होतं हा जो गावबा आहे हा अडाणी आहे, ह्याला कुठलंही अक्षर लिहिता येत नाही, फक्त गावबा पुरणपोळी खायला भेटती. एकनाथ महाराजाचं रामायण ऐकल्यानंतर, एकनाथ महाराजाचं भागवत ऐकल्यानंतर आपल्याला पुरणपोळी खायला भेटते, ह्या आशेने तो असणारा गावबा त्या ठिकाणी जायचा. आणि गावबा त्या ठिकाणी जायचं, मग गावबाने श्रवण करायचं. श्रवण नवविधा भक्तीमधील ही श्रवण जी भक्ती आहे सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितली आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. श्रवणाने काय होतं, श्रवणाने सगळे लोकांचा उद्धार होतो. हे नवविधा भक्तीमधलं जे श्रवण आहे, श्रवण भक्ती आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर याला कुठल्याही प्रकारचा अभ्यास करावा लागत नाही, कुठल्याही प्रकारचं वाचन करावं लागत नाही, कुठल्याही प्रकारची घोकणपट्टी करावं लागत नाही. फक्त श्रवण, फक्त कानाने ऐकलं. कान तुम्ही घ्या रे सुख. कानाने काय करायचं, भगवंताची कीर्ती ऐकायची. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचे गुण. हे कान कशासाठी आपल्याला तर विठ्ठल जे आहे त्या विठ्ठलाचे काय गुण आहेत ते कथेच्या माध्यमातून आपल्याला संत जे सांगत असतात त्या कथेचं नुसतं आपण गुण जरी ऐकलं भगवंताचं तर आपल्याला त्या कानाला तृप्तता प्राप्त होते. मग आता तो गावबा असणारा फक्त श्रवण करायचा. मग तो गावबा फक्त श्रवण करत असताना आता नाथ महाराजाला जलसमाधी घ्यायची. मग जलसमाधी घ्यायची असताना त्या ठिकाणी रामायणातील उत्तरकांड, बरोबर का, उत्तरकांड ना, उत्तरकांड, हा युद्धकांडाचा शेवट उत्तरकांड. आता एकनाथ महाराजाला समाधी घ्यायची, जलसमाधी. मग आता हे राहिलेलं माझं रामायण बोलले उत्तरकांड असा कोण आहे तर त्या दरबारामध्ये असताना अख्खं पैठण त्यावेळेस धर्मपीठ होतं. त्या धर्मपीठामध्ये असे श्रेष्ठ असणारे विद्वान होते आणि विद्वान असणारे सगळ्यांकडे इतकी बुद्धिमत्ता होती. मग त्यांना प्रतिकार वाटायचं की नाथ महाराज आपल्याला ही सेवा करण्याचं भाग्य आपल्याला देतील. नाथ महाराजाचा स्वतःचा मुलगा असणारा हरिपंडित त्या ठिकाणी असणारा काशी क्षेत्रामध्ये होता. आणि हरिपंडित काशी क्षेत्रामध्ये असताना हरिपंडिताने त्या ठिकाणी वेदाचं संपूर्ण पारायण केलं. आणि वेदाचं पारायण केलं आणि वेदाचं पारायण झाल्यानंतर जो विद्वान झाला आणि धर्मपंडित झाला. धर्मपंडित झाल्यानंतर मुलगा जर बापापेक्षा मोठा जास्त शिकला तर तो बापाला आडवा लावत असतो. पण त्या ठिकाणी नाथ महाराजाच्या त्या पैठणमध्ये एक गरीब स्त्री होती, म्हणजे एक स्त्री होती, धनवान होती, भरपूर पैसा होता तिच्याकडे. आणि भरपूर पैसा असताना तिने एक नवस केलता, महाराज माझं चांगलं, मला एक मुलगा झाल्यानंतर मी काय करेल, पंगत घालेल. पण तिची त्यावेळेची अवस्था जी होती ती बलाढ्य होती, श्रीमंत होती. ती म्हणली मला मुलगा झाल्यानंतर मी 1000 ब्राह्मण जेवण घालेल 1000 ब्राह्मण. पण आता काय कालावधी गेल्यानंतर तिची थोडी परिस्थिती नाजूक झाली. आणि परिस्थिती नाजूक झाल्यानंतर आता त्या बाईला, जी बाई बलाढ्य होती, श्रीमंत होती, गडगंज होती, तिने नवस केलता ती 1000 ब्राह्मण जेव घालण्याचा. ती आता काय झाली, हळूहळू तिच्या उत्तर टिकायला लागल्यामुळे तिच्या गरिबी आली. आणि गरिबी आल्यानंतर तिने जी प्रतिज्ञा केली मी 1000 ब्राह्मण जीव घालील, की तिला काही जीव घालणं झालं नाही. मग नेमकं एकनाथ महाराजाचा जो मुलगा आहे हरिपंडित, तो काशी क्षेत्राहून पैठणमध्ये आलेला होता. मग हरिपंडित जरा पावित्र्य राखायचे. ते कोणाचं शिवलेलं पाणी घेत नव्हते, त्यांचं स्वतःचं सगळं पाणी असायचं, स्वतःचा कोरडा शेत घेऊन स्वयंपाक करायचा, स्वतः सगळं करायचे. एकनाथ महाराजाचं तसं नव्हतं. सगळ्यात पहिलं नाथ महाराजांनी ही द्वैत भाव जो काढून टाकला तो नाथ महाराजांनी काढून टाकला. नाथ महाराजांनी सगळ्याच्या गरीबाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी असणारे जेवण केलं, पाणी पिलं. सगळ्याच्या वाड्यामध्ये नाथ महाराज गेले. असे असणारे आपले नाथ महाराज. आणि नाथ महाराजाला कळवळा आला त्या बाईचा. मग नाथ महाराज म्हणले नसू तुझी गरिबी आली ना, आता तू काय कर, 1000 ब्राह्मण सोडून दे, एक वैष्णव जीव घाल. मग तो वैष्णव कोण होते, नाथ महाराज. जाऊ द्या तुला 1000 ब्राह्मण जीव घालायच नाही, मग एक वैष्णव जीव घाल. मग कोण वैष्णव येतात, नाथ महाराज म्हणजे मी स्वतः येतो. हरिपंडिताला राग आला. हरिपंडित म्हणले आमच्या वडिलांना काय कळत नाही, आपण ब्राह्मण कुळातले, मग इथं आता तुम्ही तिकडे जेवायला जाणार का. नाथ महाराज म्हणले जाणार मी जेवायला.
वैष्णवांना कुठल्याही प्रकारचा जातीवाद नसतो, जातीभेद नसतो. वैष्णवाला सगळे सण. याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदास जे आहेत, आपण या ठिकाणी सगळे आलेलो आहेत. आपल्याला कुठली जात नाही, आपली एकच जात वारकरी. आपण कधी कोणाला जात विचारतो, कुठल्या जातीचा? अजिबात विचारायचं नाही. जात विचारणं म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. त्यामुळे आपण काय करतो, याता याती धर्म नाही विष्णुदासा. जे विष्णूच्या दास आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा धर्म नसतो, कुठल्याही प्रकारचा जात नसते. मग नाथ महाराज त्या स्त्रीच्या घरी गेलेले आहेत आणि स्त्रीला म्हणले, तू चल मला पान वाढ. आणि नाथ महाराज त्या आसनावरती बसलेले आहेत. आणि नाथ महाराज आसनावर बसल्यानंतर त्या स्त्रीने ताट वाढलेलं आहे. आणि ताट वाढल्यानंतर एकनाथ महाराजांनी भोजन प्राप्त करण्यास सुरुवात केलेली आहे. मग त्यांनी वदनी गवळ घेता नाव घ्या श्रीहरी जे सहज आहोन होते नाम घेता फुकाचे जीवन करे जे द्वान नाही पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म. हे अन्न जे आहे, हे अन्न काय आहे तर हे ब्रह्मकर्म आहे. हे फक्त पोटाचं उदर भरण नो हे उदर आहे. जेवायचं म्हणजे उदर भरायचं नाही, म्हणजे पोट भरण्यासाठी जेवायचं नाही. उदर भरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म. आता यज्ञ कर्म तुम्ही म्हणता, यज्ञ कर्म कसा होईल जेवल्यावर? तर तुम्हाला माहिती का, वैश्वानर नावाचा जो आज्ञा आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमास्थितः प्राणा प्राण समायुक्तम पचाम्यम चतुर्विधम. म्हणजे भगवान परमात्मा त्या ठिकाणी काय सांगतात, तर त्या ठिकाणी हा जो वैश्वानर नावाचा अग्नी आहे, तो पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे. आणि या अग्नीमध्ये काय टाकायचं? यज्ञामध्ये काय टाकतात? यज्ञामध्ये तूप टाकतात, यज्ञामध्ये हविष टाकतात. आणि कसल्या कसल्या प्रकारचा हविष असतो, अनेक प्रकारचे यज्ञ असतात. त्यामध्ये पण ज्याला चांगलं होण्यासाठी यज्ञ असतो, या कन्याचं वाईट करायचंय त्याच्यासाठी पण यज्ञ असतो. असे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. मग या ठिकाणी भगवान आपल्याला त्या ठिकाणी नाथ महाराजांनी काय सांगितलं श्लोक, उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म. हे उदर भरण्यासाठी हे जेवण करायचं नाही, तर ते यज्ञ कर्म आहे. आता जे नॉनव्हेज खातात, आता एकादशीच्या दिवशी बोलू नाही, परंतु जे खातात त्यांनी विचार करा, भगवंतांनीही जो आपल्याला देह दिलेला आहे, हे देह काय? देवे दिला देह भजना भगवंताने आपल्याला देह दिलाय भजनासाठी. पण हा जो देह आहे, हा देह म्हणजे साक्षात जणू देह ही पंढरी. आत्मा पांडुरंग ही देह काय आहे? पंढरी आहे. मग अशा असणाऱ्या पंढरीमध्ये आपण काय टाकायचं बघा पोटामध्ये? तुम्ही ठरवा. तुम्हाला अन्न टाकायचंय का दुसरं काय टाकायचं? तुमचं तुम्ही ठरवायचं. इथं तुम्हाला मी उपदेश करायला बसलेलो नाही. तुमचं तुम्ही करणारे, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कारण पंढरपूरला आले म्हणजे श्रेष्ठच आहेत. मग तुम्हाला काही सांगायची गरजच नाही. मग असे जे असणारे नाथ महाराज त्या स्त्रीच्या घरी जेवाय गेलेले आहेत. आणि जेवण झाल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं, ही पान उचलायचंय. पण त्या बाईला सांगितलं, तू ती पान उचलू नको. माझा मुलगा जो आहे का शिवून शिकून आलेला हरिपंडित, त्या हरिपंडिताला ते ताट उचलले, बोलून घेतले, हरी ये इकडं. हरिपंडिताला या ठिकाणी बाळाला त्या ठिकाणी बोलून घेतलं. हरिपंडिताला सांगितलं, आता माझं जेवण आटोपलेलं आहे, आता तू काय कर, हे पान उचल. मग हरिपंडितांनी काय करावं, ते पान उचलावं आणि बाहेर टाकून येऊन दुसरं पान त्या ठिकाणी हजर आहे. दुसरं पान टाकून येऊन तिसरं पान. त्या बाईने संकल्प काय केला होता? 1000 ब्राह्मण जीव घालण्याचा. मग एका नाथ महाराजाला जीव घातल्यानंतर 1000 ब्राह्मण जीव घालायचं पुण्य प्राप्त होतंय. हे केव्हा कोणाला कळलं? हरिपंडिताला कळलं की आमचे वडील काय साधे नाहीत आणि वैष्णव काय साधे नाहीत. वैष्णवाला कधीही कमी लेखायचं नाही. वैष्णव म्हणजे ह्या तिन्ही त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहेत. आणि असे असणारे वैष्णव, आणि ह्या वैष्णवांची जर सेवा तुमच्या हातून घडत असेल तर तुमचं किती मोठं भाग्य आहे. आता मला सांगायचं काय होतं, सेवा केल्यानंतर काय होतं, तसं आपण महाराजांच्या मठामध्ये आल्यानंतर सेवा काय करायची, दिंडीमध्ये आल्यानंतर सेवा काय करायची, या सेवेचं फल काय. तर नाथ महाराजांनी जसं त्या गावबाला अधिकार दिला, गावबा शिक्षित नव्हता
अनपड होता, त्याला काही लिहायला वाचा येत नव्हतं, तरी त्या गावा त्या ठिकाणी असताना नाथ महाराजांची कृपा झाली आणि कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदे बैसविले. संतांची नुसती कृपा जरी झाली तर संत काय करत असतात, कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदे बैसविले. मग नाथ महाराजांचं पद काय होतं, तर ते रामायण लिहित होते. मग त्या गावाकडे नुसतं कृपेने बघितलं, मग त्या गावाला काय केलं, कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदे बैसविले. नाथ महाराजांनी स्वतःचं पद दिलं, जे मुलाला दिलं नाही ते गावबाला दिलं. म्हणजे हे सगळा अधिकार कशाने प्राप्त झाला, सेवेने प्राप्त झाला. म्हणून आपल्या हातून जेवढी शक्य होती तेवढी, आता भजनेवाली भजनाची सेवा करतात, भजन करायचं. मग बाकीची जे रिकामी माणसं आहेत त्या रिकाम्या माणसाने ठरवायचं की आपण पंढरपूरला आलोय, मग आपल्या हातून थोडी ना थोडी काही ना काही सेवा घडावी. आपण पंढरपूरला वाटेमध्ये आलोय आणि मग आता महाराजांची तर अशी अवस्था झाली, महाराजांना उठता बसता येत नाही. मग वाटेने चालत असताना काय पाण्याचं नियोजन असेल, पंक्तीचं नियोजन असेल, वाढण्याचं नियोजन असेल, हे सगळं आपण करायचं. जसे आपल्याला सेवाकडे आमचे मालनताई इतके काम करतात, मालनताईसाठी टाळ्या होण्याकडे दीपक महाराज पण लय काम करतात. आणि तसेच आमचे अरुण महाराज मुसळे यांनी पण इतकी उत्कृष्ट सेवा आमच्या दिंडीमध्ये दिलेली आहे. तसेच आमचे संतोष महाराज आचार्यांचा स्वयंपाक असा एक नंबर. एकदा स्वयंपाक केला की पुन्हा त्या स्वयंपाकावरती मीठ घ्यायचं नाही, पानावर कुठल्याही प्रकारचं मीठ घ्यायचं नाही, असा स्वयंपाक श्रेष्ठ. आणि आमचे कदम महाराज जे आमच्या सगळ्यामध्ये ज्येष्ठ आहेत आणि संपूर्ण काकडा पाठ आहेत, नाटाचे अभंग पाठ. आजकालच्या कीर्तन करायला ते पाठ नाही, पण तुम्हाला मानलं पाहिजे, नाटाचे संपूर्ण अभंग पाठ आहेत. आमचे कदम महाराज, इकडे आमचे त्यांचे छोटे कदम महाराज, हे मोठे माऊली हे छोटे माऊली. तसं आळंदीमध्ये मोठे माऊली छोटे माऊली, तसं इथं पंढरपूरमध्ये हे मोठे माऊली हे छोटे माऊली. मग हे असणारे आमचे ड्रायव्हर. आता सगळ्यात मोठी जबाबदारी ड्रायव्हरची बरं का. ड्रायव्हर चांगला असेल तर पंढरपुरात आपण येतोय, नाहीतर त्याची इजुरीत काय घटना घडली तुम्हाला माहिती. तर ड्रायव्हर चांगला असायला लागतो. मग हे आमचे असणारे महेश महाराज लिंगे, त्यांनी इतकी उत्कृष्ट सेवा केली, गाडी इतकी छान चालवली. आणि ड्रायव्हर असून मला त्यांची कमाल वाटते की त्या ठिकाणी असणारं गाडी लावल्याबरोबर तंबू ठोकण्याचं काम असतं, प्रत्येक काम असतं, हे सगळं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. असे असणारे आमचे महेश महाराज, इकडे आमचे सुधा महाराज आहेत, इकडं आमचे गाववाले बापू, तिकडं तात्या, हे कवेचे महाराज हे भाऊ, आणि आमचे विनेगरी हरिभक्तवराय नंदकुमार महाराज लिमकर. त्यांना वर्षामध्ये इतकं ज्ञान प्राप्त झालंय, मी आजपर्यंत बघितलं नाही कुणाला वर्षामध्ये इतकं ज्ञान प्राप्त झालं. तर हे कशामुळे प्राप्त झालं, सेवेमुळे प्राप्त झालं. त्यांनी इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. तर जर महिना पंढरपूरची वारी करतात आणि वारीला आल्यानंतर त्या ठिकाणी असणारा देवघराची प्रदक्षिणा असते, नगर प्रदक्षिणा. आणि त्या नगर प्रदक्षिणेमध्ये आमचे असणारे लिमकर महाराज भाऊ आणि झेंडा घेऊन त्या ठिकाणी असणारे ते प्रदक्षिणा मारण्यासाठी जात असतात. मग ती प्रदक्षिणा मारण्याचं त्यांचे एक भरपूर मोठे वसंत महाराजांची इथे एक मोठी सेवा आहे. आणि त्या सेवेचं भाग्य म्हणून चांगदेव महाराजांनी कृपा केली. चांगदेव महाराजांचा अनुभव बऱ्या लोकांना आलेले आहेत, मला पण आलेले आहेत, सगळ्यांना आलेले आहेत. कारण चांगदेव महाराज इतके श्रेष्ठ आहेत की त्यांनी आम्हाला अनुभूती दिलेल्या आहेत. म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या या मठामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने सेवा करायची. आणि त्या ठिकाणी असणारे आमचे हरिभक्त पारायण तात्या महाराज, रोहित असतात ते महाराज आमचे गाववाले, त्या ठिकाणी असं उत्कृष्ट तबला वाजवतात. हा आमचा मित्र आहे बरं का, भैया. भैयाचं माझे 8 वर्ष झालं भेट नव्हती, आज अचानक भेट झाली. भैया मला ओळखला, मी भैयाला ओळखला. ते म्हणतो अक्षय महाराज आहेत का, मला अशोक महाराज अक्षय नाही, त्याला नाव पण विसरून गेला भैया. मग तुला तब्येत झाली, आता म्हणलं काय, आता 8 वर्ष झाली आपली भेट झाली. असे आमचे असणारे उत्कृष्ट मृदंगवादक या ठिकाणी भैया महाराज आहेत. हार्मोनियमवर आमचे शिवाजी महाराज, शिवाजी दादा खैरे, ज्येष्ठ संगीत विशारद. आता थोडं वयानुसार ऐकाय कमी येते, पण एक नंबर पेटी वाजत. दादाने आम्हाला भरपूर तालमेल शिकवलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारा आता आपल्याला कीर्तन सेवेकडे वळायचं आहे. तर त्या ठिकाणी महाराज काय सांगतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. त्या ठिकाणी असणारं जे मनुष्य आहेत त्या मनुष्यांना त्या ठिकाणी असणारा मनुष्य कशा आहे, मनुष्य प्राणी फार विचित्र. आणि विचित्र असणारा प्राणी देवाने या पृथ्वी तलाव कसा लावला, तर त्या ठिकाणी असणारा मनुष्य प्राणी असा आहे, तो त्या ठिकाणी असणारा मुक्त होता. आणि मुक्त आईच्या पोटाला ज्यावेळेस उदरातून बाहेर आला त्यावेळेस या जग काय आहे त्याला माहित नव्हतं. परंतु तो मोहमायेच्या गचाट्यात असा सापडला, त्याच्या आईने त्याला सांगायला सुरुवात केली, हे बघ बाळा, हे तुझे काका आहेत, हे तुझे बाबा आहेत, हे तुझी मावशी आहे, ही तुझी आत्ती आहे.
जे बाळ उदरात बाहेर निघलं त्या बाळाला सगळी सृष्टी समान दिसत होती, पण त्याच्या आईवडिलांनी त्याला मायेमध्ये ढकललं. हे सगळ्या मायेचा बाजार जो आहे तो आपल्याला जन्मताच आईवडिलापासून येतो. मग अशा बाळाला त्या ठिकाणी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची ते पुढे होणार आहे. परंतु त्या ठिकाणी असणार हे सगळं करत असताना मायाच उदरात बाहेर आल्यानंतर आपल्याला कशी निर्माण होते, तर त्या ठिकाणी आपल्याला आई वडील सांगतात हे तुझे सगळे आहेत गर्भगोत्र आहेत, तिथून माया त्या ठिकाणी निर्माण होते. आणि माया निर्माण झाल्यानंतर मनुष्य एवढा भरकडत जातो त्याला काय सुचत नाही. तो जीव असतो आणि तो शिव असतो, पण त्या ठिकाणी जीवेला मुक्त होता बळे झाला बद्ध. तो मुक्त होता पण तो काय झाला, बळे झाला बद्ध. कशामुळं? माझे म्हणून या तो मुक्तच होता. मग तो असणारा काय झाला, माझं म्हणायला लागला, मुक्त असणारा प्राणी. मग असा असणारा त्याचा हळूहळू वाढ व्हायला लागते आणि हळूहळू वाढ व्हायला लागल्यानंतर तो बंधनात एवढा झकडून जातो त्याला काही केल्याने पुन्हा सुटता येत नाही. मग असा जो संसार आहे, आपण जे आता कुटुंब ही म्हणतो ते संसार नाही. आता हा संसार माऊलीने आपल्याला जो सांगितलेला आहे तो संसार म्हणजे काय? उपजे ते नाशे जे पुनरपी दिशे, हे घटिका इंद्र जैसेची परिभ्रमेगा. हे संसारूपी जे चक्र आहे हे चक्र काय आहे? मनुष्य जन्माला येतोय, मनुष्य मरतोय, पुन्हा जन्माला येतोय, पुनरपी संसाराच्या अंगी अवघीच वेस. पुनरपि जननम पुनरपि मरणम. या ठिकाणी पुन्हा जन्मायचंय, पुन्हा मरायचंय, पुन्हा आईच्या गर्भामध्ये जायचंय, पुन्हा जन्मायचंय. मग आता किती असं 84 लाख योन्या आहेत आणि त्या 84 लाख योन्यामधून आपल्याला जन्म घेऊन यावा लागतो. म्हणजे हा संसार कसा आहे? बहुदुस्तर असा असणारा संसार आहे. मग असा असणारा संसार माऊली काय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये? अवघाची संसार सुखाचा करीना. अवघड असणारा संसार, दुःखी असणारा संसार. हा दुःखी असणारा संसार कसा आहे?
मोहमायामुळं त्या मनुष्य ज्याला भरपूर हानी त्याच्यामध्ये त्या माणसाची झालेली आहे. त्या मोहमायाच्या नदीमध्ये तो एवढा अडकून गेला. मग त्या ठिकाणी असणारा मोहमायामध्ये जो अडकलेला आहे तो त्या ठिकाणी असणारी जी नदी आहे मोहमायाची, मग ती कशी आहे? अतिदुस्तर आहे. मग अतिदुस्तर असणारी जी नदी आहे, मग ती नदी पार आपल्याला करून जायची. मग ती नदी पार करून जात असताना आता ती नदी पार करून जायचं म्हणल्यावर आपल्याला संगत कोणाची धरावं लागेल? संताची. आणि ज्याने संताची संगत धरली नाही त्याला ती भव नदी पार करता येत नाही. त्या ठिकाणी असणारा किती पण पट्टीतला पोहणारा जरी असला, आणि ती भव नदी कशी आहे? भव नदीचे पाणी रेगड्या मोठे ओढे ते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून टाकीते. किती पण पट्टीतला पोहणारा आणला स्विमिंग पूल मध्ये रोज त्याने प्रॅक्टिस करू द्यायचं, आणि तो जर म्हणला मी ही भव नदी पार करून जातो, त्याच्या जाईल का कोणाच्या त्यांनी? जाऊ शकत नाही. कारण ही भव नदी ही जी आहे ती अतिदुस्तर आहे. आणि ह्या भव नदीतनं पार करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज आहे? आपल्याला सद्गुरूची गरज आहे. आणि सद्गुरूची गरज असताना आपल्याला संतांच्या संगतीची गरज आहे. संतांच्या संगतीमध्ये काय होतं? संताचे संगते मनोमार्ग गते श्रीपदे बनते. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपले एकच होतं. काय होतं? हे जे मन आहे, हे आपलं जे मन आहे भटकणार, जे मायामध्ये अडकलेलं मन आहे, ह्या मनाला बाहेर काढण्याचं काम काय कोण करतं? संत करतात. मग ह्या जे मन एका जागा बसलेलं आहे, संत संगतीने त्या ठिकाणी असताना हे जे मन आहे, ह्या मनाला आपल्याला गती प्राप्त करून घ्यायची. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये जे मन आपलं जे एका जागेवर स्थिर होतं, त्या मनाला काय होते? गती प्राप्त होती. म्हणजे ते मन काय करतं? मन ते धाव घेई राहे टोबाचे पायी. संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर संत आपल्याला सांगतात तुझं मन कुठं लाव? तर भगवंतापाशी लाव. भगवंतापाशी काय आहे? तर त्या ठिकाणी असताना तू जर तुझा भाव संपूर्ण भगवंतापाशी ठेवला तर भगवंत तुला प्रत्येक संकटाच्या काळामध्ये त्या ठिकाणी भगवंत उभा राहत असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित भगवान पंडित पांडुरंग परमात्मा. ह्या पांडुरंग परमात्म्याला जर आपल्याला आपलंसं करून घ्यायचंय तर आपल्याला संगत कोणाची करावं लागेल? संतांची संगत करावं लागेल. आणि या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला आकळता येतो. मग असा जो असणारा भगवान परमात्मा आहे तो कुठं आहे? तर माऊली त्या ठिकाणी आपल्याला सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या. आता ज्या ठिकाणी मुलगी जन्माला आलेली आहे त्या ठिकाणी मुलगी कुठे जाते? सासरला जाते. आणि तीच मुलगी जर दिवाळीला माघारी कुठे येते? माहेरात येत असते. मग तिचं मूळगाव कुठलं आहे? मूळगाव माहेर आहे. मग असं माऊली काय सांगतात? जाईन गे माये तया पंढरपुरा. मग माऊलीचं मूळगाव पंढरपूर असलं पाहिजे. माऊलीचं मूळगाव पंढरपूर असलं पाहिजे. मग असं माऊली सांगत असताना तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. समुद्र आहे आणि समुद्राच्या वरी जे बाष्पीभवन होतं
आणि त्या बाष्पीभवनातलं जे पाणी निर्माण होतं, काय होतं पाणी कशाचं आहे, बाष्पीभवन कशाचं निर्माण होतंय, समुद्राच्या पाण्यातून. आणि त्यापासून काय निर्माण होतंय, ढग निर्माण होतात. आणि ढग निर्माण झालेलं पाणी पुन्हा कुठे येतंय, पृथ्वीवरती येतंय. आणि पृथ्वीवरचं पाणी कुठं जातं, पुन्हा त्या ठिकाणी असणाऱ्या नदीच्या मार्गे. नदीची धाव कुठपर्यंत आहे, गंगा सागर संगमे. जोपर्यंत गंगा धावत सुटते, कधीपर्यंत, जोपर्यंत ती समुद्राला जाऊन भेटत नाही तोपर्यंत ती गंगा वाहते वाहते वाहते. कधी कुठे जाऊन मिळते, तर गंगा सागर संगमे. त्या गंगा ज्यावेळेस सागराला मिळते त्यावेळेस ते विश्रांती पाव. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा. आता पुन्हा धाव आहे का, पुन्हा धाव नाही. मग माऊली जर म्हणतात जाईन माहेरा आपुलिया, आपल्या माहेराला जायचं. मग माऊली कुठले आहेत, पंढरपूरचेच असतात. मग त्या ठिकाणी असताना हे जे जग आहे, हे जग ज्यावेळेस आडरानामध्ये भरलेलं होतं, आडरानामध्ये जे जग भरलेलं असतं, आडरान म्हणजे काय, हे ज्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञानच नव्हतं. लोक कशी पण राहायची, कोणाला धर्म माहित नाही, कोणाला दान पुण्य करायचं माहित नाही. त्या जनावरासारखं मनुष्याचं जीवन होतं. असं असणाऱ्या मनुष्याला जे लोपलेलं जे ज्ञान होतं, ते लोपलेलं ज्ञान प्रगट करण्यासाठी लोपले ज्ञान जगे प्रमाण घ्यायचं होतं या ठिकाणी. मला सांगायचं काय यातनं, जे ज्ञान होतं, जे ज्ञान आजपर्यंत कुणाला माहित नव्हतं, ते ज्ञानेश्वर महाराजांनी लोपलेलं ज्ञान त्या ठिकाणी असताना तुम्हाला माहिती, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुकेश, मचिंद्र आणि बोध गोरक्ष वळला दैने प्रसादे ज्ञानदेवासार. एक गुरु आणि एक शिष्य परंपरा त्या ठिकाणी होती. गुरु असणाऱ्यांनी त्याचा एक शिष्य बनवायचा, दुसरा शिष्य बनवायचा नाही. असं आदिनाथापासून भगवान शंकरापासून दत्तात्रयापासून ती परंपरा चालत आलेली होती. कुणापर्यंत, निवृत्तीनाथापर्यंत. मग निवृत्तीनाथाने पण माऊलीला सांगितलं होतं, जी आपली परंपरा आहे, एक शिष्य आणि एक गुरु परंपरा, हेच पुन्हा तू चालू ठेव. मग असं असणारं जे गुह्य ज्ञान होतं, माऊलीला काय त्या ठिकाणी राहिले गेलं नाही. माऊली काय म्हणले, एवढं सगळं ज्ञान आहे आणि आपल्यापाशी ठेवायचं. बघा, आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आहे, आपण जर ती बाहेर नाही काढली ना, कसा त्रास होतो का नाही. एखाद्या विषयी आपल्याला मनात कपट आहे आणि आपल्याला दया त्याला शिवाय देऊ वाटतं. घडते का तुमचं, मला काय माहित नाही घडत असलं तर बघा, पण घडतं असं. मनामध्ये लय कपट आहे, बाहेर काढू वाटतं पण काढू शकत नाही. पण ती कधी ना कधी ते काय का असणार. पण तसं ज्ञानेश्वर महाराजांना काय वाटलं, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान मला दादाने दिलं, निवृत्ती दादाने. हे जे अनादी कालापासून जे आलेलं जे ज्ञान आहे, जे भगवान शंकर पार्वतीला जे ज्ञान सांगत होते, ते माशाच्या रूपात कोणी ऐकलं, मच्छर माशाने ऐकलं. आणि ते ज्ञान गुह्य ज्ञान असतं, ते कुणालाही माहित नसलं. ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आलं. ज्ञानेश्वर महाराजांना ह्या जगाचा कळवळा आला. मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले, हे जे जग आहे, दुःखी असणारं जग, ह्या दुःखी असणाऱ्या जगाला बाहेर काढायचं जर असेल तर त्या ठिकाणी असणारं आपल्याला हे जे गुह्य ज्ञान आहे, आपल्याला हे प्रगटच करावं लागेल. मग हे गुह्य ज्ञान प्रगट करण्यासाठी माऊलीचा अवतार कोणाचा आहे, पांडुरंगाचा अवतार. पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. मग आता माहेर कुठलंय माऊलीचं, माहेर कुठलंय माऊलीचं, पांडुरंग आहे म्हणल्यावर पंढरपूरचे नक्की माऊली. माझे माहेर पंढरी. त्या ठिकाणी असणार ते काय सांगताय की, त्या ठिकाणी असणार आमचं माहेर जे आहे, आमचं माहेर म्हणजे कुठलं आहे, पंढरपूर आहे. मग अशा जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. मग अशा ठिकाणी पंढरपूरला जर जायचंय तुम्हाला, हे सगळा संसार सुखाचा करायचा आहे, पंढरपूरला जर जायचंय, मग ह्या पंढरपूरला जाण्यासाठी किती मोठं पुण्य पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात बहुत सुकृतांचे फळ मिळालीन, बहुत सुकृतांचे फळ मिळालीन. बहुत सुकृतांचे फळ मिळालीन, बहुत सुकृतांचे फळ मिळालीन.
हसत खेळत कीर्तन होऊ द्या, काय तसं टेन्शन नाही, काय राग होणारा माणूस नाही. आपली ते सगळे घरचे, फक्त थोडी मर्यादा राखावी लागते कीर्तनाची, नाहीतर पाप लागतं. कीर्तनी बडबड हा सगळ्याला प्रमाण पाठेत. कीर्तनी बडबड घरीला जुनर. मग तुम्हाला आता बीड अहो अर्धा क्षणाची आपल्याला काय गॅरंटी नाही पुढची आपण जगू करावं का मरू. मगाची श्लोक म्हणलं उदर भरण हे जाणे जे येते कर. मग आता उदरच भरायच्या मागे लागायचं का सांगा, एका मिनिटातच बंद करू. मग त्या ठिकाणी आता ते माऊली काय सांगतायत, भूत सुकृताचे फळ मी राहील. एका जन्मामध्ये कुठलीही गोष्ट होत नसते. सर्व सुकृताचे फळ मी राहील. सर्व सुकृत सगळे जे सुकृत आहेत त्या सगळ्या सुकृताचे जे फळ आहे मी साठवून ठेवलेलं प्रत्येक जन्मामध्ये. तर मी काय करेल, थोडं ते बाहेर काढेल. हे कशासाठी बाहेर काढेल, तर त्या ठिकाणी असणार ह्या जगाच्या कल्याणासाठी. आणि जगाच्या कल्याणासाठी पांडुरंगाला मी सांगल की हे सगळा जो संसार आहे मी सुखाचा करेल. कशासाठी, हे आडरानामध्ये जे जग भरलेलं आहे ह्याला ह्या सगळ्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी. अवघा जे संसार मी माझा तर सुखाचा संसार करेल, व ह्या तीन लोकांचा स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांना. आता हे कोण म्हणू शकतो मला सांगा. दादाने मग प्रमाण दिलं, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचे अवतार आहेत. मग मगाचं प्रमाण इथं लागू पडतंय की महाविष्णू म्हणजे जगाचा मालक आहे आणि तोच माऊलीच्या रूपात येऊन सगळं करू शकतो. जो मालक आहे तो काही करू शकतो. मग तो तिन्ही लोकांना सांभाळू शकतो, कारण त्याच्या साथ आहे आनंद ब्रह्मांडे उदरी. ते आनंद ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत. मग ह्या तिन्ही लोकांचं काय घेऊन बसला, तर ते तिन्ही लोक नाही आनंद ब्रह्मांड ते उतरू शकतात. असे जे देव परमात्मा असतात आणि ते परमात्मा म्हणजे ते पुन्हा काय असतात, संत असतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त निमित्त असतं, फक्त प्रतिमा असतात. फक्त ह्या संतांची प्रतिमा, त्या संतांची हे असे संत दिसतात, ते असे संत दिसतात. परंतु ते मूळ असणारे कोण आहेत, तर देवच आहेत. कारण देवाला देवत्व कोणामुळे प्राप्त झाले असेल तर ते असतात संत. नंतर देवाला कुणी ओळखत नव्हतं, त्याला बळच वैकुंठामध्ये नेऊन ठेवलाय कुणी, संतांनी. मग त्या ठिकाणी असे असणारे जे संत आहेत, मग ह्या संताला आपल्या लोकांचा कळवळा येतो. त्यामुळे माऊली सांगतात, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. माऊलीने ज्यावेळेस संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली, मग संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर आपल्या श्रीगुरूंकडे एक मागितलं, आता विश्वास मके देवे हे देवाज्ञे तोषावे तोषो निवज द्यावे पसायदान. हे पसायदान मागितलं. त्या पसायदानामध्ये माऊलीने पहिल्यांदा जे मागितलं, जे खळ आहेत त्या जगामध्ये, जे खळ मनुष्य आहेत, जे सारखे टिंगल चावळे करतात असे जे खळ आहेत, चेष्टा मस्करी करतात, हे सगळ्यांची जी खळपणा आहे पहिल्यांदा त्यांच्यासाठी मागितलं. मला सांगा, आता ज्ञानेश्वर महाराजाला एवढा त्रास झाला. ज्ञानेश्वर महाराजाला त्रास झाल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाला त्रास देणारे येशोबा काका जे होते, त्या येशोबा काका कोणाचे गुरु झाले, नामदेवरायाचे गुरु झाले. मग त्या ठिकाणी असताना ज्ञानेश्वर महाराजांकडे इतके सिद्ध्या प्राप्त होते, एका क्षणामध्ये त्या येशोबा काकाला काय पण बोलू शकत होते. पण ज्ञानेश्वर महाराज संत कसे असतात ते मुक्ताबाईने सांगावं, कुणी पण सांगू नाही. मुक्ताबाई सगळ्यात लहान मुलगी, आणि मुक्ताबाई ज्या वेळेस ज्ञानदादा त्या ठिकाणी असताना मधुकरी मागा गेले, आणि मधुकरी मागा गेल्यानंतर त्या ठिकाणी असताना माठ खायची इच्छा झाली. मधुकरी घेऊन आले, आणि मधुकरी घेऊन असताना त्या ठिकाणी असताना येशोबा खेसरांनी त्या मधुकरीच्या जोडीमध्ये त्या ठिकाणी असताना काय टाकलं, तर त्या ठिकाणी असताना शेण कालवलं, माती टाकली. आणि मग असं असताना ज्ञानेश्वर महाराजाला खूप राग आला, आणि ज्ञानेश्वर महाराज घरामध्ये आले, आणि त्या ठिकाणी असताना त्या झोपडी होती, झोपडी
त्या झोपडीमध्ये आले आणि त्या झोपडीचं दार लावलं, त्याला ताटी म्हणतात. आणि त्या ताटी प्रकरणामध्ये अनेक प्रकारचे असे अभंग आहेत. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज कुणामुळे प्राप्त झाले असतील तर ती आहे माझी मुक्ताबाई. मुक्ताबाई इतकी लहान बाळ होतं आणि ती लहान बाळ ती काय म्हणते, जर ही जग जर झालं, वन झालं, म्हणजे जग जर तापट निघालं तर तुम्ही संत रूपी व्हावे, पाणी तुम्ही पाणी व्हायचं. त्यांनी गरम झालं तर तुम्ही विश्वपट ब्रह्म. मुक्ताबाई सांगते, योग्याने कसलं पाहिजे, योगी पावन मनाचा. त्याला तो पावन मनाचा कधी असू शकतो, जर तुमच्यावर राग करत असलं जग, तरी तुम्ही त्या ठिकाणी असताना ती रागाच्या लालबुंद झाले तर तुम्ही पाणी व्हायचं. मग असं संतांनी राहिलं पाहिजे. संतांनी सगळ्यांना, सगळे गुन्हे जे आहेत लोकांचे सगळे माफ केले पाहिजे. सगळ्या संतांपाशी कुठल्याही प्रकारचा द्वैत भाव नसतो, अद्वैत तत्व त्यांच्याकडे असतं. त्यांना जे समान दिसतं सगळं, कुत्रा असेल, मांजर असेल, प्राणी असतील, कुठल्याही प्रकारचे जलचर असतील, सगळे त्यांना समान दिसतं. असे जे असणारे संत आहेत, हे विश्वची माझी घर ऐशी मती दयाचे स्थिर किंबहुना चराचर आपण जे झाला, हे विश्वच माझे घर आहे. मग अशी ते ज्यावेळेस त्याच्या बुद्धीला कळतं, तो चराचरामध्ये तो झालेला असतो. मग असे असणारे माऊली काय सांगतात की पंढरीला जाईल, शेम कुणाला देईल, पांडुरंगाला. मग असे असणारे संत आहेत, संतामुळेच पांडुरंग मोठा आहे. आणि त्या पंढरीचं महिमान असं सांगायचं झालं तर त्या ठिकाणी एक काळ असा होता की त्या ठिकाणी असणार एक, म्हणजे आता दुष्काळ पडला, अधिक महिना आल्यानंतर दुष्काळ पडतोच, पण आता थोडी थोडी झमझम येते. कधी पण लक्षात ठेवायचं, अधिक महिना आला की दुष्काळात 13वा महिना म्हणतात आपल्या गावाला भाषेत. दुष्काळात 13वा महिना म्हणजे अधिक महिना आला की जरा पाऊस कमीच असतो. मग आता अधिक महिना असताना ह्या पंढरपूर मधला एक ब्राह्मण, आता इकडे दुष्काळ पडलाय, काय पिका नाही, म्हणलं चला आपण कुठे जायचं आपल्याला, कर्नाटकला खालच्या भागात जरा तिकडे पाऊस पडलेला आहे थोडा. मग तिकडे ते कृष्णदेवराया, विजयनगरचा राजा होता कृष्णदेवराया, आणि कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये आपण जाऊया. आणि कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आपल्याला राजाच्या दरबारामध्ये काही ना काही मिळणारच ना. त्या ठिकाणी आपल्याला थोडीफार दक्षिणा मिळेल, थोडं मधुकरी मिळेल, काय पोरांना मिळेल, त्याचं आपलं काय करू उपजीविका बघू. मग तू एकटाच गेला, एकटाच होता. मग एकटाच गेला, पण असा खैस माणूस होता ते, एकटाच गेला. आणि एकटा गेल्यानंतर त्या ठिकाणी असताना गेला आणि त्या ठिकाणी असताना त्यांनी बघितलं राजाची राजधानी, भले मोठी हम्पी. त्या ठिकाणी असताना राजधानीत गेल्यानंतर एक भव्य दिव्य असं देवीचं मंदिर बांधलेलं होतं. आणि देवीचं मंदिर रत्नजडीत असं लखलखीत तेच प्रकाश असं त्या मंदिरात येत होता. आणि त्या मंदिरामध्ये तो राजा एका देवीची सेवा करत होता, राजाई देवीची. आणि राजाई देवीची सेवा करत असताना तो राजा त्याचा नित्यनेम होता, त्या देवीची एवढी सेवा करत होता, एवढी सेवा करत होता, तो कुठल्याही देवाला मानत नव्हता. ती म्हणायचं फक्त माझी माझी देवीच, माझी देवीच, माझी राजाई, माझे काय सर्वस्व असेल ती माझी राजाई. मग हा त्या ठिकाणी त्या विजयनगरला गेला. कोण गेला विजयनगरला? या पंढरपुरातला ब्राह्मण. मग हा विजयनगरला गेल्यानंतर त्याने काय सांगितलं, हे बघा राजेसाहेब, मी पंढरपूरला आलोय, पण आमच्या इकडे थोडं जरा दुष्काळ पडलाय, उपजीविकेसाठी मला काय, मग तुम्हाला काय काय येतं? मी सगळी पूजा करेन, देवीची पूजा अर्चा काय असेल, काकडा असेल, सगळं करेन मी, पण माझ्या देवीला लय लागते बरं का मला चांगलं चांगलं. तुमच्या काय, तुम्ही पंढरपुराला, तुमच्या काय मला गरीबाचा देव आहे तुमचा, काय तुमच्या देवाकडे. पण हे लय रागीट होतं, लय रागीट होतं. हे म्हणला काय म्हणतो, माझ्या देवाकडे काय नाही, अरे तुला काय अक्कल आहे का मला राजा असून तू, अरे तो नुसतं तुझ्या देवीला सजीवलाय म्हणला असा. आमची आखी पंढरी तशी म्हणला, आमची आखी पंढरी सोन्याची, नुसतं दिव्य प्रकाश त्यातनं बाहेर पडतोय. मग राजा म्हणला एवढं सगळं होतंय तर तू कसं काय आला? म्हणलं सहज आलतो मी, आणि म्हणलं तुमच्याकडे काय मागावा. मग राजाला राग आला, तुझ्या देवीपेक्षा चांगला पांडुरंग बांधला.
मग राजा म्हणला आता तू मला म्हणलाय बरं का असं. ती म्हणला तू काय सांगतो म्हणला, अरे कामधेनूच्या सडका आहेत तिथं, चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूची उद्यान आहेत म्हणला. मग ह्यानी पद्मपुराणात वाचलेलं होतं आणि हे तर मोठडपणा सांगितलं तिथं त्यांनी जाऊन राजाला. मोठडपणाने म्हणला माझं एवढं एवढं चांगले पांडुरंगाचं. मग ते राजा म्हणला आता आपल्याला जावं लागेल. राजा म्हणला चल तुझं जाऊ पांडुरंगाचं किती मोठे आहे तुझं वैभव. मग आता त्याला घाम सुटला. त्याला वाटलं बोलण्याच्या भागात बोलून गेलोय माझं एवढं आहे माझं तेवढे आता बघायला द्यायचं म्हणलं. आता एखादी पोरगी बघा आपण जातो आणि पोरवाल्याला सांगतो आमचं 150 एकर रान आहे. हा त्यांनी म्हणावा दावा उतारा, काय अवस्था होईल. तशी अवस्था त्या ब्राह्मणाची चालते. ते म्हणलं आता आपलं काय खरं नाही गाडी म्हणलं. राजा म्हणलाय तू जर हे जर खरं नसलं तर मी तुला 16 वर्ष देत असतो. त्याला घाम सुटला महाराज. आता काय करावं म्हणला. पण ह्याचा भाव होता बोलला, पण म्हणला आता मी जे बोललोय निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार ते वर्म चुकवू नये. त्याचा निष्ठावंत भाव होता आणि ते निष्ठावंत भाव असल्यामुळे राजाला म्हणला चल तुला यायचं तर. मग आले सगळे राजे. हे पंढरपूर 5 किलोमीटर राहिला असताना त्यांनी बघितलं त्या ठिकाणी असताना प्रकाश दिसायला मोठा. तेच लगेच हे म्हणलं आता मी तर म्हणलोय बाबा, पण आता पांढरा मला वाचवले म्हणला. मी कसं म्हणलोय पद्मपुराणातलं बोललोय, पण आताच्या काळामध्ये शक्य नाही. पण पद्मपुराणामध्ये जे सांगितलेलं आहे पंढरपूरचं महिमान, त्या महिमानाने त्या राजाला सांगितलेलं आहे. आता कसं आहे आपला तो बोल साच करी. आता त्या ठिकाणी असतं पद्मपुराणामध्ये सांगितले पंढरीचा तू आता सत्य करून दाव. आता या ठिकाणी मला काहीच करणार नाही. माझा राजा मला 16 वर्ष नेतोय. मग तो राजा जसा जसा पंढरपूरच्या जवळ आला तर राजाच्या डोळ्यात पाहायला त्याला काय अंधारेच आले डोळ्याला. एखाद्या बातमीकडे बघा कसं वाटतंय आपल्या डोळ्याला अंधार येतात, तसं ते राजाला 5 किलोमीटर असताना डोळ्याला अंधारे आल्या. असं का झालं तर ते पंढरपूर एवढं तेज लकलकीत. आता तुम्ही वरी ड्रोनने जो व्हिडिओ काढतात त्या ड्रोनच्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही पंढरपूर आज कसं दिसतंय. असंच पंढरपूर ह्याच्यापेक्षा दिव्य पद्मपुराणामध्ये सांगितलं होतं. ते पद्मपुराणातलं जे वैभव होतं ते असणाऱ्या पंढरपूरच्या ब्राह्मणाने त्या राजाला सांगितलेलं होतं. मग राजा जवळ आला आणि राजा जवळ आल्यानंतर पंढरपूरमध्ये तो राजा आला. आणि पंढरपूरमध्ये राजा चलून आल्यानंतर त्याला कळलं की बाबा आपल्यापेक्षा लय श्रेष्ठ आहे मला हे. पण पुढे चलत असताना मला आता ह्याने चलत आणलं हे मला लय तहान लागली. तहान लागली मला म्हणतो त्या कामधेनूची कोण होती चिंतामणीच्या सडका होत्या. मग चिंतामणी मग चिंतन केलं की ती गोष्ट हातात येणार. त्याने चिंतन केलं मला तहान लागली. ग्लास हातामध्ये आला सोन्याचा ग्लास मध्ये आला. त्याला प्रत्येक गोष्टी आता भूक लागली ताटच हातामध्ये पंचपक्वान्नाचं. वारकऱ्याला कसं देतात पंचपक्वान्नाचं. हा सगळ्यांना अनुभव घेतलेले बरं का दिंडीतलं. आता ती मी काय सांगणार नाही, तुम्हाला अनुभव आल्यात. पांडुरंग परमात्मा आपली इच्छा कशा प्रगट करतो. इच्छा प्रगट करत असताना तुम्ही बघा, तुम्ही नुसतं मला वारीत आम्हाला पाणी प्यायचं, बाटलीची बाटली येतात. तुम्ही मला आता भूक लागली मग वडापाव मग त्या ठिकाणी असताना काही ना काही त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. कारण भगवान परमात्मा जी आपल्या मनामध्ये इच्छा प्रगट होती ती इच्छा पूर्ण करण्याचं काम कोण करत असतो, भगवान परमात्मा करत असतो. मग तो जो असणारा कृष्णदेवराया नावाचा जो राजा आहे, हसू नका असू दे ठीक आहे, हसू द्या एकच मिनिट. विठ्ठल प्रमाणात देऊ नका कोणी आता, कारण वेळ कमी सांगायचंय भरपूर. 1 तास लागला मग कृष्णदेवराया त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलेला आहे. आणि कृष्णदेवराया पंढरपूरमध्ये आल्यानंतर काय घडलं तर त्या ठिकाणी असताना त्यांनी बघितलं दिव्य मूर्ती अशी पांडुरंग परमात्म्याची कशा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकांत कस्तुरी वळवट चंदनाची उटी डोळे माळकंठी वैजयंती असा असणारा भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा त्यांनी पाहिला आणि त्याला वेळच लागलं. असा वेळ लावणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा म्हणजे कसा आहे. आपण वारीमध्ये चलत असताना मला एक जण कोणतरी म्हणलं, महाराज मला ही जागा काय चांगली वाटत नाही म्हणला. मला जर उचलून फेकलेलं होते मला जागा काय चांगली नाही म्हणलं. येड्या तुला कळते का तो कुठं आलाय, वारीच्या वाटत आहे. तुझं जिथं नामस्मरण होतं, जिथं नामाचा घोष होतो त्या ठिकाणी असणारं भूत जे असतात ते पळून जात असतात. पापाचे गळप पुढे जातात पळून, ते तिथे थांबत नसतात. कारण पंढरपूरचं भूत एवढे येडे
पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. एवढं मोठं भूत असताना दुसऱ्या भूताची काय ताकद लागायची? हा, त्याला मला हे भूत कसलं आहे, दुसऱ्या भूताला जवळ येईन का, येऊन देईन का? मला खरे राव. मग असा तो राजा होता. राजाने त्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. असा दिव्य दिसायचं, मूर्ती सावळी दिसती, पण सुंदर ते ध्यान उठे विठेवरी परगठावरी ठेवून या. असा असणारा पांडुरंग परमात्मा त्या राजाने पाहिला. वेच लावलं त्या राजाच्या मनाला. मग ती काय म्हणला, महाग सरकत सरकत चालला. एक बाय झाडत होती. झाडणाऱ्या बाईचा धक्का द्यावा लागला. हो मावशी, म्हणला काय करताय? मावशीने वळून बघितलं. ती मावशी कोण होती? राजाई. ती म्हणतो, आई तू? ती म्हणली, होय मी रोजच येते म्हणली. लय मोठ्याने बोलू नको, आमच्या मालकाला ऐकू जाईल. लय मोठ्याने बोलू नको म्हणजे त्या मालकाला आमच्या ऐकू जाईल. ती म्हणला, आई तू कधीपासून इथं सेवेला? अरे अनादी काळापासून मी त्याच्या सेवेला म्हणते, तुला माहित नाही म्हणते. मग ह्या इतका या राजाचा इतकं जीव जडला त्या भगवंतावरती, हे इतकं प्रेम केलं भगवंतावरती. भगवंत परमात्माला मला तो पंढरपूरमध्ये राहायचं नाही, तो माझ्या गावाकडे. महाराज त्याची इतकी भक्ती श्रेष्ठ. मग देव भावाचा भूक केला, हाचे दुष्काळ. मग देवा भावाचा भूक केलाय. मग त्या ठिकाणी असताना त्या राजाला प्रसन्न झाला. मग राजाने काय केलं, विठ्ठला पंढरपूर मधनं घेतलं. कुठे गेले घेऊन? विजयनगरला घेऊन गेले. तिथं हम्पीला, कर्नाटक मध्ये एक मंदिर आहे बघा, हम्पीला विठ्ठलाचं आज पण मंदिर आहे, पण मूर्ती नाही त्यात, कारण ती विठ्ठलाची मूर्ती तिथं होती. आता वारी बद्दल सांगायचं बरं का, लक्ष देऊ नाही का. मग त्या ठिकाणी असताना ज्यावेळेस ह्या राजाने विजयनगरला तो आपला विठ्ठल पांडुरंग परमात्मा घेऊन गेले, आणि त्या ठिकाणी मग आता पंढरपूरची वारी आली. सगळे वारकरी प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूरला यायच्यात. आता आपला मेनच माणूस तिथं नाही तर जाऊन काय करायचं, मग ते कुणाला माहित नव्हतं. पण भानुदास महाराजांच्या कानावर ती गोष्ट आली. पंढरीस पांडुरंग परमात्मा विजयनगरच्या कृष्णदेवरायांनी घेऊन गेलेत म्हणून. मग असं ऐकल्यानंतर एकनाथ महाराजांचे वंशज भानुदास महाराज, आपण एकनाथ महाराज पालखीमध्ये म्हणतो बा, भानुदास एकनाथ ते असणारे भानुदास महाराज म्हणजे त्या एकनाथ महाराजांचे वंशज. आणि भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार म्हणजे एकनाथ महाराज. मग भानुदास महाराजाला ही गोष्ट कानावरती आली. पंडित पांडुरंग परमात्मा नाही, मग पांडुरंग परमात्मा गेला कुठे नेमका? तर माणसाने सांगितलं, विजयनगरचा राजा आलता, त्या राजाला देव भुलला. मग त्या राजाने देव घेऊन गेला. मग देव भुललाय पण कशाला? त्याच्या भावाला. बरं, एकनाथ महाराज भानुदास महाराज म्हणले, आता आपल्याला विठ्ठलाशिवाय करमत नाही, मग आपल्याला काय करावं लागेल? त्या तिकडे जावं लागेल, विजयनगरला देवाला. एकनाथ महाराजांनी काय मंडळी गेली. एकनाथ महाराज मजल करत गेले. बघितलं तिथं हम्पीला मस्त देवाची सोय करून तिथे त्यांनी एक नंबर मंदिर बांधलं होतं. पंढरपूरपेक्षा पण भारी मंदिर बांधलं होतं. पण देव कसा आहे माहिती का? देव तुमच्या वैभवाला कधी बघत नाही, देव तुमच्या भक्तीला बघतो. भजन करा हरिनामाचे माझ्या झोपडीत. भगवान परमात्मा झोपडी जरी असला तरी भगवान परमात्मा झोपडीत येतो. भगवान परमात्म्यावर तुमचा भाव नसला असला आणि मस्त तुमच्या मोठ्या मोठ्या 7-7 मजली बसले. पण आता नका देऊ प्रमाण काही नाही लगे एका भावाची कारणे. फक्त काय पाहिजे, दुसरं काय लागत नाही देवाला. त्या ठिकाणी असताना तुम्ही जर देवाची पूजा करत असताना तुमच्याकडे काय जरी नसेल, तुम्ही हातावर पाणी घेऊन जरी कृष्णार्पण म्हणत राहिले ना, कृष्णार्पण प्रत्येक गोष्टीचं नाव घेऊन तुम्ही समर्पयाने म्हटले तर ती गोष्ट भगवंतापाशी पोचली. कारण भगवंत परमात्म्याला माहित असतं माझा भक्ताचा माझ्यावरती किती भाव आहे. मग त्या भावाचा देव भोग केला आहे त्याला ती कळतं. मग त्या ठिकाणी असणारं
जे आपले असणारे भानुदास महाराज आहेत, मग भानुदास महाराज त्या विजयनगरला गेले आणि विजयनगरला गेल्यानंतर त्यांनी शोधलं की कुठे माझा विठ्ठल, तर त्यांना दिसला हंपीच्या मंदिरामध्ये. त्या मंदिरामध्ये गेले, विठ्ठलला सांगितलं, काय रे बाबा, तुला आमचं पंढरपूर चांगलं वाटत नाही का? आमचे संत मंडळी तुला चांगली वाटत नाही का? असं भगवंताबरोबर भानुदास महाराज बोलले. कारण संत आणि ते बोलत असतात, त्यांचा तेवढा अधिकार असतो. मग नामदेवरावाच्या हातून घास खाल्लाच की भगवंताची, कारण ते संत होते, तेवढा त्यांचा भाव होता. भावामुळे त्यांनी त्यांच्या हातून घास खाल्ला. आपल्यावर हातून खाऊ शकतो, पण आपला तेवढा भाव लागतो. मग त्या ठिकाणी असणारे या भानुदास महाराजांनी सांगितलं, भगवंता तू आमच्यावर रुसलाय का? आमची सेवा तुला आवडत नाही का? नाथ महाराज म्हणले, तसं काय नाही. आपले भगवान परमात्मा मला तसं काय नाही म्हणला, मला पण तुमच्याशिवाय काय करमत नाही रे, वैभव भरपूर मोठे, पण मला तुमच्याशिवाय करमत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी असणार एकनाथ भानुदास महाराजाच्या गळ्यामध्ये भगवंताने हार टाकला, एका रत्नाचा हार टाकला. आणि एक भानुदास महाराज सकाळ झाल्यामुळे आपल्या नित्यकर्म करण्यासाठी, स्नान संध्या करण्यासाठी नदीच्या तीरावरती गेलेले आहेत. आणि नदीच्या तीरावरती गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असणारे कपडे वस्त्र काढले आणि आंघोळ करायला गेले. आणि आंघोळ करायला गेले सकाळचा वेळ, आणि त्या वेळेमध्ये पुजारीच्या मंदिरामध्ये आले. पुजारी आल्यानंतर पुजारी पाहिलं विठ्ठलाच्या गळ्यामध्ये हार नाही. मग राजाला हे गोष्ट कानावर गेली. राजाने दौडी पेटवली, जा बघा कुणी हा आपल्या पांडुरंगाच्या गळ्यातला हार कुणी नेलाय, त्याला सोळावर द्या डायरेक्ट म्हणून. त्या ठिकाणी असणारे सगळे हुडकत सैनिक आले. तर नदीच्या किनाऱ्यात भानुदास महाराज त्या ठिकाणी स्नान संध्या करत असतात. त्यांच्या गळ्यामध्ये तो हार त्या ठिकाणी असणार त्या सैनिकांना दिसलेला. त्या सैनिकांनी ते असणाऱ्या भानुदास महाराजांना पकडलेला आहे. आणि भानुदास महाराजांना पकडल्यानंतर भानुदास महाराजाला सोळा नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा चालू झालेला आहे. आणि सोळा नेत असताना बरोबर त्या ठिकाणी असणारा भगवान परमात्मा त्या असणाऱ्या भानुदास महाराजाच्या हाकेला धावून आले. आणि हाकेला धावून आल्यानंतर त्या 16 मधून एक पालवी निर्माण झाली. आणि पालवी उगवल्यानंतर ह्याला कळलं, हा काय तर चमत्कार आहे, हा माणूस सामान्य नाही. मग राजाच्या कानावर ही गोष्ट ऐकून गेली. आणि राजाच्या कानावर गोष्ट ऐकून गेल्यानंतर एकनाथ महाराजाला त्या ठिकाणी असताना सोळा देऊ नका म्हणून सांगितलं. आणि मग भगवंत परमात्म्याने सांगितलं होतं राजाला, पंढरपूरहून निघताना काय सांगितलं होतं, बघ आता, बघ मी तुझ्याकडे येईल, तू माझी भक्ती केली म्हणजे मी तुझ्याकडे येईल, पण माझ्या भक्ताला जर काही त्रास झाला तर बघ मग मी एक क्षण पण तुझ्या इथं राहणार नाही, असं वचन देऊनच राजाला त्या ठिकाणी न्यायची आज्ञा दिली भगवंताने. पण त्या ठिकाणी असताना सगळं चतुरा तो शिरोमणी त्याला जायचं नव्हतं. पण आता लयच आग्रह केला एखाद्याने, आपण बघा आपल्याला एखाद्याकडे जायचं असतं, पाहुण्याकडे जायचं नसतं, लयच आग्रह करतो, चला जायचं. मग तो जायचं म्हणून तो परमात्मा गेलेला होता तिकडं. मग त्या ठिकाणी असणारा नाथ महाराजाचे जे वंशज होते भानुदास महाराज, त्या भानुदास महाराजाने त्या पांडुरंग परमात्म्याला घेतलं. आणि भगवान परमात्म्याला घेऊन त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला कुठे आणलं, पंढरपुरामध्ये आणले. म्हणजे सगळ्यात मोठे उपकार आपल्यावरती संतांचे आहेत, नाहीतर आपल्याला या पंढरपूरची वारी करणं झालं नसतं. म्हणून आपल्याला त्या भानुदास महाराज जे होते त्यांचे उपकार फार मोठे आहेत आपल्या वारकरी संप्रदायातील. आणि त्यांच्याच वंशामध्ये असणारे एकनाथ महाराज, आणि एकनाथ महाराजाचे पण सगळं 75% सगळं त्यांच्या त्या ठिकाणी असणारं सगळं जे ग्रंथ आहेत ते सगळे वारकरी संप्रदायामध्ये त्यांचेच आहेत. आणि असे असणारे जे संत आहेत, मग माऊली म्हणतात पण पांडुरंग परमात्म्याला काय काय शेम येणं पांडुरंगा. आणि बाप आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनी हातवारी करा, मला पण जास्त सांगवत नाही, पण त्या ठिकाणी उशीर झालाय. आता आपल्याला भजन घ्यायचं, ठोकपाल संसार सुखाचा करीन आनंद वरीन ती लोक जाईन किंवा येतया पंढरपुरा भेटीन माहेर अपुल्या सर्व कृताचे वळविलाईन क्षमा मी देईन पांडुरंगा बाप रखमा देवर विठ्ठलाच्या भेटी आपल्या सेवेसाठी करून ठेवला. माऊली या ठिकाणी शेवटच्या चरणामध्ये सांगतात, हा सगळा संसार सुखाचा करण्यासाठी आपल्याला काय सुकृत म्हणजे त्या ठिकाणी पुण्य महत्वाचं आहे. पुण्य पण त्या ठिकाणी प्राप्त झालं, कुठं झालं तर पंढरपूरमध्ये जायसाठी पुण्य प्राप्त झालं. मग हे सगळं हे नियोजन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी असताना आपल्याला पुढच्या मुक्कामाला जायचंय. पण पुढच्या मुक्कामाला जायचं म्हणजे अगोदरच आपल्याला सोय करून ठेवावं लागते. मग माऊली काय या ठिकाणी सांगतात, बाप रखमा देवर
विठ्ठलाच्या भेट आपल्या सेवेसाठी करून ठेवला. मग त्या ठिकाणी असताना आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी पंढरीला यावं, आम्ही पुन्हा जन्माला यावं म्हणून आम्ही पहिलीच सेवा सोय आमची करून ठेवली की आम्ही त्या ठिकाणी असताना हा संसार सुखाचा करून ठेवला. पुन्हा आमच्या जीवनामध्ये अडचणी येऊ नाहीत म्हणून हा संसार जो आहे सुखाचा केल्यामुळं पुन्हा आपल्याला मग एक आपल्या तुकारामाला म्हणून या उपजून या पुढे येऊ. मग असं कोण म्हणू शकतं? ज्यांच्यामध्ये अधिकार आहे असेच बोलू शकतात. मग असे अधिकारी कोण असतात? संत असतात. मग ते आता पुढे त्यांना यायचंय, मग त्यांना त्या ठिकाणी असताना अमरत्व आहे आणि अमरत्व असल्यामुळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे सगळे अंश असल्यामुळे त्यांनी पुढे त्यांची सोय करून ठेवलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी ते सांगतात आपल्या सेवेसाठी करून ठेवला झालेली सेवा पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या संत शोभन काकाच्या माझ्या गुरुवरांच्या तसेच सांगते महाराजांच्या चरणावरती अर्पण करून या ठिकाणी सेवेला मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर Thank you.